मुकुंदवाडी परिसरात जे आहे ते संशयित बोगस मतदारांवर जे गोंधळ उडालाय आणि स्वतः छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त परवीन पवार जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले। सर काय नेमकी परिस्थिती या ठिकाणची? नाही, या ठिकाणी जी बरीचशी गर्दी जमलेली आहे मतदान केंद्राच्या बाहेर। तर जे काय हे जे या ठिकाणचे मतदार आहेत ते मतदारांना आतमध्ये मतदान केंद्रामध्ये जाण्याकरता जे काही सुखरूप व्हावं त्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि बाकीचे जे अननेसेसरी या ठिकाणी लोक या ठिकाणी थांबतात त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी मतदान झालं तर या ठिकाणी निघून जावं। आणि जे काही संबंधित लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती निवडणूक निर्णय अधिकारी तो मतदान केंद्राचा आहे त्याची पडताळणी केल्यानंतर योग्य ते कायदेशीर कारवाई होईल। ज्या पद्धतीने आरोप होतात ही जी हॉटेल आहे हॉटेलमध्ये काही लोकांना ते ठेवलं होतं आणि तेच मतदान जे आहे ते बोगस मतदान सगळ्या बाबींचं पडताळणी करण्यात येईल आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल। सर सिटी चौक पोलीस ठाण्यात सुद्धा काही 5 ते 6 महिला आढळून आल्या, त्या संदर्भात काय? बरोबर आहे, काही महिला त्या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि मतदान केंद्र अधिकारी आणि जे FSTचे लोक आहेत ते या बाबतीत सगळ्या गोष्टीची पडताळणी करत आहेत, त्याच्यानंतर योग्य ती कारवाई होईल। बरं सर, काल नारेगावमध्ये एक राडा झाला होता, त्यात काही ताब्यात घेतलेत का, गुन्हा दाखल झाला आहे? त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नारेगाव MIDC सिडको परिसरामध्ये जे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यात एकूण 8 लोकांना आरोपी केलेला आहे, ते अटक आहेत। आज त्यांना पोलीस कस्टडी करता आम्ही पाठवलेलं आहे। आणि आज सकाळपासून मी स्वतः देखील त्या ठिकाणी गेलो होतो। परिस्थिती अत्यंत शांत आहे, मोठ्या प्रमाणावरती मतदार त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत मतदान करण्याकरता। शेवटचे काही तास उरलेत, असं जे हुल्लडबाजी करणारे बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणारे यांना काही इशारा आहे का? निश्चितच बोगर मतदान केलं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त परवीन पवार होते। जर कोणी हुल्लडबाजी केली, बोगस मतदान केलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि मी सगळ्या गोष्टीचा आढावा घेतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।